नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट। तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आपल्या सगळ्यांचीच आवडती जोडी म्हणजेच ऋषिकेश आणि जानकीची जोडी खेळण्यासाठी ग्राउंडवरती आलेली असते। सगळी लोक त्यांना चीअरअप करत असतात आणि त्यांची खेळण्याची पद्धत बघून ऐश्वर्या आणि सारंगला टेन्शन येत असतं। ऋषिकेश हा जानकीला अगदी एक शब्द तोडून तोडून सांगत असतो जेणेकरून तिला पटापट सगळ्या गोष्टी समजाव्या। आता तो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, साऊंड सिस्टम खाली पैंजण आहे। आता एवढं लाऊड म्युझिक असल्यामुळे जानकीला ऋषिकेशचा काहीच आवाज येत नसतो, पण मग ती त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय बोलत आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या या कमाल कोऑर्डिनेशनमुळे ते दोघंही 3 वस्तू शोधतात। आता तिसरी वस्तू सापडल्याच्या नंतर इकडे मात्र ऐश्वर्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। सारंग तर म्हणत असतो, ऐश्वर्या आपण या फेरीत जिंकायला हवं, नाहीतर आपलं घर। ऐश्वर्या ही सारंगला म्हणत असते, सारंग तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजूनही 2 गोष्टी त्यांना शोधायच्या आहेत। आता ऋषिकेश आणि जानकीची वेळ संपलेली असते। त्यानंतर अंशुमन दादा हे त्यांना सांगत असतात की आता तुमची वेळ संपलेली आहे, तुम्ही ज्या वस्तू शोधून काढल्यात त्या तुम्ही घेऊन जा। मग लगेचच ऋषिकेश आणि जानकी त्यांनी ज्या वस्तू शोधल्यात त्या घेऊन तिकडनं बाजूला जाऊन त्यांच्या जागेवरती बसतात। तर आता सगळ्यात शेवटची म्हणजेच 2 नंबरची जोडी उरलेली आहे। तर आपण जोरदार टाळ्या वाजवून 2 नंबरच्या जोडीचं सर्वप्रथम स्वागत करून घेऊयात, मगच आपल्याला पाहता येईल की आजचा विनर होणार तरी नेमका कोण। कारण ऋषिकेश आणि जानकी म्हणजेच 6 नंबरच्या जोडीने शोधले आहेत 3 दागिने। आता जर ऐश्वर्या आणि सारंग यांनी शोधून काढले 4 दागिने तर मात्र विजेती जोडी ठरणार ती। बघूया मग आता काय घडतंय ते, असं म्हणत अंशुमन विचारे सारंगचं आणि ऐश्वर्याचं स्वागत करतात। तर दुसरीकडे ओवीला भेटण्यासाठी सुमित्रा ही तिच्या शाळेमध्ये आलेली असते आणि येताना तिने ओवीच्या आवडीची पुरणपोळी आणि तूपसुद्धा आणलेलं असतं। पुरणपोळी आणि तूप पाहून ओवी खूपच जास्त खुश झालेली असते। ती आजीला म्हणत असते, वाव आजी, खरंच तू किती ग्रेट आहेस ग, म्हणजे बघ ना सगळं कसं तुझ्या व्यवस्थित लक्षात राहतं, पण माझ्या का ग असं लक्षात राहत नाही। त्यावर आजी ओवीला समजावून सांगते, ओवी तू जेव्हा मोठी होशील ना, म्हणजे तू जेव्हा आजी होशील की नाही, तेव्हा तुझ्या लक्षात सर्व गोष्टी अगदी बरोबर राहतील बघ। बरं मला सांग, आवडली तुला पुरणपोळी? आता ओवी लगेचच पुरणपोळीची चव करते आणि आजीला सांगते, हो आजी खूप आवडली पुरणपोळी। त्यानंतर लगेचच इकडे आजी ही ओवीला सांगत असते की ओवी अगं, आपल्या घरात पुरणपोळी आवडणारी तुम्ही 3च माणसं, एक म्हणजे तुमचे नाना आजोबा, त्यानंतर तुझा बाबा आणि तू। खरं सांगू का, तर ऋषिकेशसाठी सुद्धा मला पुरणपोळी द्यायची होती, पण आता त्याबरोबर लगेच ओवी म्हणते, अगं आजी त्यात काय, मग आपण सुद्धा बाबांना आजही पुरणपोळी देऊ शकतो। त्याबरोबर आता सुमित्राला प्रश्न पडतो की नेमकं कसं काय बरं। सुमित्रा लगेचच ओवीला विचारते, कशी? त्याबरोबर ओवी आजीला सांगत असते, अगं आजी असं काय करतेस, ते ज्या ठिकाणी स्पर्धा खेळत आहेत आपण त्या ठिकाणी जाऊ आणि मग तिथे आपण त्यांना पुरणपोळी देऊ शकतो की। आजी चल ना, जाऊयात ना गं तिकडे आपण। त्यावर सुमित्रा ही तिला समजावून सांगते, नाही बाळा आपण नको जाऊयात तिकडे, नको ग। आता ओवी विचारत असते, आजी का ग, का नाही जायचं आपण तिकडे, चल ना जाऊयात। पण आता सुमित्रा ही ओवीला काही उत्तर देत नसते। त्यानंतर सुमित्रा आणि ओवी दोघीजणी छान गप्पा वगैरे मारतात आणि मग त्या दोघीजणी गेमसुद्धा खेळत बसलेल्या असतात। ओवीला खरं तर स्पर्धेच्या ठिकाणी जायचं असतं, पण आजी तिला घेऊन जात नसते। आता खरं बघायला गेलं तर सुमित्राने तिथे न जाण्यामागे तिचं काहीतरी वेगळंच कारण असतं। ती तिथे जात नसते कारण तिला असंच वाटत असतं की मी जाऊन तिथे काही उपयोग होणार नाही, माझं एक मूल जिंकणार आहे तर दुसरं मूल हरणार आहे, मग मी तिकडे जाऊ तरी कशी। जो विजेता होईल त्याच्यासाठी डोळ्यात आपसूक आनंदाचे अश्रू येतीलच, पण माझं जे मूल हरेल त्याच्या हरण्याचं दुःखसुद्धा मलाच येणार ना। दोन्ही मुलं
जिंकणार कोण, हरणार कोण आणि काय कोणाचं मला खरंच काही कळत नाही आहे. जो जिंकेल त्याचा आनंद माझ्या मनात येईलच, पण जो हरेल त्याचं दुःखसुद्धा माझ्याच पदरात पडणार आहे. त्यामुळे दोन्हीकडून कत मात्र मलाच आहे. आता हा विचार आजी करत असताना ओवी आजीला हाक मारून म्हणते, आजी अगं खेळतोय ना आपण गेम. तर दुसरीकडे आता अंशुमन विचारे हे म्हणत असतात की चला आपण आता पुढच्या फेरीला बोलवूयात आणि पुढची फेरी आलेली आहे. आता लगेचच ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्याही कानांना हेडफोन लावले जातात आणि सारंग जे जे काही सांगत असतो ते ऐश्वर्या अगदी बरोबर ओळखत असते. आता या दोघांचं हे कॉर्डिनेशन पाहून लोक खूपच जास्त खुश होतात की बाप रे काय कमाल कॉर्डिनेशन आहे. खरंच जजेसना सुद्धा आश्चर्य वाटतं की काय परफेक्ट जोडी आहे, एवढं परफेक्ट हे सगळं कसं काय ओळखतायत खरंच. पण खरं तर हे सगळं काही ऐश्वर्या आणि सारंग इमानदारीने खेळत नसतात, कारण काल रात्री त्यांनी चीटिंग करण्यासाठी ज्या माणसाला पैसे दिले होते तो माणूस जसा दुसरा मुलगा साऊंड सिस्टम चालू करून जातो तसा त्या ठिकाणी येऊन ते साऊंड सिस्टम बंद करतो आणि ऐश्वर्याला थंब दाखवतो, जेणेकरून तिच्या लक्षात येईल की आता साऊंड सिस्टम बंद आहे. तर आता ऐश्वर्या आणि सारंग मुद्दामून नाटक करत असतात की त्यांच्या कानावरती साऊंड सिस्टमचा आवाज येत आहे आणि मुद्दामून हो का जोराजोरात असं ते बोलत असतात. आणि मग आता हे सगळं पाहून ऋषिकेश आणि जानकी मात्र थक्कच होतात. तर जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश हे कसं शक्य आहे, एवढा लाऊड व्हॉईस येतोय त्या म्युझिक सिस्टमचा, तरी सारंग भाऊजी जे काही बोलत आहेत ते हिला अगदी चोख कसं काय कळतं आहे. म्हणजे मला ना काहीतरी गडबड नक्कीच वाटते, काहीतरी गोंधळ आहे. आणि या दोघांमधलं कॉर्डिनेशन तर एवढं कमाल नक्कीच नाही आहे की सारंग भाऊजी बोलतील आणि ही ऐश्वर्या ओळखेल. त्यात ही मुलगी एक नंबर डफर आहे. मला कळत नाही आहे की काय सुरू आहे सगळं. आता ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, काही नाही चीटिंग करतायत दोघं पण. त्याबरोबर लगेचच इकडे जानकी ही आता आपण काय करायचं यासाठीच काहीतरी शक्कल शोधत असते आणि मग ती पटकन उठून उभी राहते आणि म्हणते, सयाजी काका आले. आता सयाजी काका आले हे शब्द ऐकल्याबरोबर मूर्ख ऐश्वर्या रिॲक्ट होते आणि म्हणते, डाडा आला कुठे. आणि मग ती जिकडे तिकडे तिच्या वडिलांना शोधत असते. त्याबरोबर जानकी तिला विचारते, तुला माझा आवाज आला. म्हणजे बघा हिला माझा आवाज येतोय, हिच्या कानाला साऊंडच चालू नाही आहे, हे सगळं काही ही नाटक करते, खोटं बोलली आहेत ही लोक. त्याबरोबर आता अंशुमन विचारे हे जानकीला म्हणत असतात, अहो अहो जानकीताई काय करताय तुम्ही, खेळाचे नियम हे नाही, खेळाच्यामध्ये असं कोणी बोलू शकत नाही. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हां बरोबर. तर लगेच जानकी म्हणते, माफ करा अंशुमन दादा, पण काय आहे ना हे बघा हिच्या साऊंडला म्युझिकच नाही आहे, हेडफोन ऐका हवं तर तुम्ही लावून. त्याबरोबर आता लगेचच जानकी ते हेडफोन घेते आणि अंशुमन दादांच्या हातात देते. अंशुमन दादा लगेच ते हेडफोन आपल्या कानांना लावतात आणि चेक करतात, तर खरोखरच त्याच्यामध्ये आवाज नसतो. मग एक एक करून 5ची स्पर्धकसुद्धा त्या ठिकाणी जमा झालेले असतात. 6व्या जोडीवरती नाव आलेलं असतं. जजेससुद्धा पुढे येतात आणि जजेससुद्धा ते हेडफोन लावून ट्राय करतात. आता लगेचच इकडे चर्चा सुरू होते की हिने चीटिंग केली आहे, हिला खेळातून डिस्क्वालिफाय करा, चीटिंग केली आहे. तर आता मात्र इथे जजेसना टेन्शन आलेलं असतं की आपण काय करायचं. तर सगळ्या जोड्यांचं हेच म्हणणं असतं की यांनी चीटिंग केली आहे तर यांना डिस्क्वालिफाय करा, चीटिंग केली आहे. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश हे सुद्धा म्हणत असतात की बरोबर आहे हे सगळं. तर जानकी म्हणत असते, इथे सगळ्या जोड्या प्रामाणिकपणे जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या ऐश्वर्याने चीटिंग केली आहे तर हिला बाद करा. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, ए गप्प बस, एकच सारखं काय बडबडत राहिली आहेस, हे बघा प्लीज मला माझी बाजू मांडण्याची संधी तर द्या. आणि मग ऐश्वर्या ही तिची बाजू मांडून सांगत असते. ती म्हणत असते की पहिले साऊंड सुरू होतं, अचानक साऊंड बंद झालं, खरं सांगते मी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावर ऋषिकेश हा तिला म्हणत असतो, हो का, होतं का साऊंड चालू. मग जर अचानक तुमच्या कानांचा आवाज यायचा बंद झाला, साऊंड बंद झालं, तर तुम्ही किंवा तुमच्या नवऱ्याने सांगायला हवं ना की अचानक आम्हाला साऊंड ऐकू येत नाही आहे, आमच्या कानांना आवाज येत नाही आहे. मग ते तुम्ही का सांगितलं नाही. साऊंड सिस्टम चेक करा, तिथेसुद्धा यांनीच काहीतरी गडबड केली असेल. त्याबरोबर साऊंड सिस्टम चेक करण्यात येतं आणि तिथे लक्षात येतं की तिथे तर साऊंड सिस्टमच बंद आहे. आता मात्र ऐश्वर्याला टेन्शन येतं की आता होणार तर नेमकं काय होणार. तर आता मात्र जजेस हे लगेचच म्हणायला लागतात की 1 मिनटं,
हे बघा प्लीज, तुम्ही काही गोंधळ करू नका, काय आहे ते आम्ही बघून घेऊ. आणि साऊंड सिस्टमचा प्रॉब्लेम आहे की नाही ते सुद्धा आम्ही चेक करतो. साऊंड सिस्टम चालू करा. त्याबरोबर लगेच एक माणूस जाऊन साऊंड सिस्टम सुरू करतो आणि मग पुन्हा जजेस ते आपल्या कानाला हेडफोन लावून बघतात. आता मात्र हेडफोनमध्ये आवाज येत असतो. जजेसना प्रश्न पडतो की असं कसं होऊ शकतं. त्याबरोबर लगेच आता जानकी ही जजेसना सांगत असते की हे चुकून झालेलं नाही आहे, हे मुद्दामून ठरवून घडवून आणलेलं आहे. या ऐश्वर्याने कोणाला तरी पैसे देऊन हे सगळं करायला लावलं असणार. कोणीतरी इथली व्यक्ती हिला सामील आहे. त्याबरोबर लगेच इकडे ऐश्वर्या म्हणत असते, काही काय बोलतेस तू, हे बघ तू गप्प बस. आता मात्र ऐश्वर्या आणि जानकीमध्ये भांडण व्हायला लागतं. ऐश्वर्या जानकीचा हात पकडते, तर माझ्यापासून तू लांब राहा, तुला सरळ करायला मला वेळ लागणार नाही ऐश्वर्या, असं जानकी सांगत असते. त्याबरोबर हे सगळं बघून जजेस म्हणतात, एक मिनिटं, तुम्ही दोघीही एकमेकींपासून लांब राहा. ऐश्वर्या, जानकी मागे वा दोघी. आम्ही इथे आहोत ना, काय निर्णय घ्यायचा ते आम्ही बघतो. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला निर्णय मिळेल. आता हे ऐकल्यानंतर जजेस तिकडनं लगेचच निघून जातात. तर इकडे ऋषिकेश, जानकी आणि सारंग, ऐश्वर्या समोरासमोर आलेले असतात. तर अंशुमन दादा हे लगेचच सगळ्या प्रेक्षक वर्गाला समजावून सांगत म्हणत असतात की मित्रांनो, खूप छान खेळ रंगला होता, खूप छान सगळं सुरू होतं, पण एक छोटीशी गडबड आपल्या इथे झालेली आहे आणि त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. तो सुद्धा फक्त 5 मिनिटांकरिता. फक्त 5 मिनिटांची कळ तुम्ही काढा, त्यानंतर पुन्हा आपला सामना जोरदार पद्धतीने सुरू होणार आहे मित्रांनो. फक्त 5 मिनिटं. तर दुसरीकडे मागे इथे लोकांमध्ये चर्चा सुरूच असते की ऐश्वर्याने चीटिंग केली, ऐश्वर्याने चीटिंग केली. आता मात्र सारंगला टेन्शन येतं. सारंग ऐश्वर्याला घेऊन बाजूला येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या मला खूप टेन्शन येतं आहे, आपलं घर तर आपल्या हातातून. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही जरा गप्प बसा. तर दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका सुद्धा चर्चा करत असतात. सौमित्र म्हणत असतो की ह्या ऐश्वर्याला वाटलं होतं ती चीटिंग करून सगळं काही जिंकेल, पण असं काही झालं नाही. वहिनीने बरोबर ओळखली हिची चीटिंग. त्यावर लगेच इकडे अवंतिका म्हणते, थांब ना थोडा वेट कर, बघूया पुढे काय होतं ते. तर दुसरीकडे इकडे ओवी आणि आजी दोघीजणी बसलेल्या असतात. आता ओवी ही या आजीला म्हणत असते की आजी, आपण आणखीन थोडा वेळ इथे बसूया ना. आजी म्हणते, अगं ओवी बाळा, आता मी तुला घरी सोडते, तू घरी चल. तर ओवीलाही आजीला सांगत असते, नाही आजी, घरी नको ना गं जाऊयात. अगं आज ती स्पर्धा आहे की नाही, त्यामुळे घरी कोणीच नसणार आहे मी जाईपर्यंत. आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर ती स्पर्धासुद्धा आपण तिकडे पोहोचेपर्यंत संपलेली असणार. मग आपण एक काम करूया ना, आपण आणखीन थोडा वेळ इथेच बसूयात आणि गेम खेळूयात. त्याबरोबर आजी ओवीला म्हणते, बरं ठीक आहे बसूयात. तर आता आजीला सगुणाबाईंचा फोन येतो आणि त्या आजीला घडलेला सगळा प्रकार सांगतात. कशी ऐश्वर्याने चीटिंग केली, कशी जानकीने तिची चीटिंग पकडून काढली आणि आता कदाचित ऐश्वर्याला डिस्क्वालिफाय करा असं लोक म्हणत आहेत. काय होईल काय माहीत. हे सगळं ऐकल्यावर आजीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि मग आजी ही ओवीला म्हणत असते, ओवी बाळा चल, आपल्याला घरी जायला हवं, आपण घरी जाऊयात. ओवी आजीला लगेचच विचारते, आजी काय झालं, का एवढी घाईघाईत घरी जायचं आहे आपल्याला, सांग ना आजी. पण आता मात्र आजी ओवीला काहीच सांगत नसते. ती मनातल्या मनात म्हणत असते, ओवी बाळा तुला कसं सांगू की ऐश्वर्याने चीटिंग केलेली आहे. तर ओवी विचारते, सांग ना आजी. तर आजी म्हणते, नाही काही नाही, आपल्याला जायला हवं, निघायचं आहे आपल्याला, चल लवकर. तर दुसरीकडे आता जजेस हा त्यांचा निर्णय घेऊन आलेले असतात. सर्वप्रथम ते हे एक्सेप्ट करतात की साऊंड बंद झालेलं होतं हेडफोनचं आणि ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आता हे मात्र नक्की पक्कं नाही की ते साऊंड बंद झालं होतं की कोणी बंद केलं होतं, आणि जर बंद केलं होतं तर त्याने ऐश्वर्याला साथ द्यायची म्हणून हे सगळं केलं होतं. त्यामुळे आम्ही ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांना या फेरीतून बाद नाही करत आहोत. आता हे ऐकून ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या जीवात जीव येतो. तर पुढे ते जजेस सांगत असतात, पण एक मिनटं, हे जे काही घडलंय त्याची शिक्षासुद्धा त्या दोघांना मिळणार आहे. त्यांची चीटिंग ज्या जोडीने पकडून दिलेली आहे त्यांचा हा एक गुण त्या जोडीला मिळणार आहे. आता हे ऐकल्याबरोबर मात्र ऋषिकेश आणि जानकी ह्या गोष्टीसाठी ॲग्री होतात. तर सगळ्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा आनंद झालेला असतो. तर ऐश्वर्याला मात्र या गोष्टीमुळे राग आलेला असतो की आपला गुण हा या
जानकी आणि ऋषिकेशला मिळणार. तर दुसरीकडे गावकऱ्यांचा मात्र जल्लोष सुरू झालेला असतो, कारण त्यांची आवडती जोडी म्हणजेच ऋषिकेश आणि जानकीची जोडी ही जिंकलेली असते पुन्हा एकदा. तर इकडे आता अंशुमन दादा हे सूत्रसंचालन करत असतात आणि त्यामुळे ते पटकन विनर्स अनाऊन्स करत म्हणत असतात की आता ह्या फेरीचे आपले विनर्स हे सुद्धा ऋषिकेश आणि जानकी झालेले आहेत मित्रांनो. पुढे उरलेले आहेत 2 फेऱ्या. तर बघूया 2 फेऱ्यांमध्ये बाजी कोण मारतं आणि कोण जिंकतं. तर इकडे आता जानकी ही ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला टोमणा मारत म्हणत असते की काय ऐश्वर्या, कळलं ना, खोट्याचा विजय हा कधीच होत नसतो, कायम सत्याचाच विजय होतो. तुला काय वाटलं तू चीटिंग करशील आणि जिंकशील, पण हे बघ असं कधी होणार नाही. तुला किती चीटिंग करायची आहे, किती चिडीचे डाव खेळायचे ते तू खेळ, पण शेवटी जिंकणार आम्हीच. त्याबरोबर रागारागात ऐश्वर्या तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र एकमेकांच्या सोबत ठामपणे उभे असतात. तर इकडे आता नानांना आई सांगत असते की अहो या स्पर्धेला पैसे लावता यावे म्हणून हे घरसुद्धा सारंगने आणि ऐश्वर्याने घाण ठेवलंय. जर ते हरले तर आपल्याला आपलं घर राहतं सोडावं लागेल. तर इकडे नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की घर गेलं तरी जाऊ देत, ती ऐश्वर्या आणि सारंग नक्कीच काहीतरी हे नाटक करत असणार. त्यावर लगेच सुमित्रा म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणताय, घर गेलं तर जाऊ देत म्हणजे काय, आपलं जर घर गेलं तर आपल्याला या घरातून बाहेर पडावं लागेल आणि आपल्याला इथे राहता येणार नाही. तर इकडे नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं हे सगळं नाटक करते ती. त्याबरोबर लगेच सुमित्रा म्हणते काय नाटक करतायत ते लोक. इतक्यात त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि म्हणते खोटं बोलण्याची सवय नाही आहे आम्हाला आणि नाटक आम्ही नाही करत आहोत, आम्ही खरं सांगतोय, या घरासाठी आम्ही काही करू शकणार नाही. आणि मग मात्र त्याला जबाबदार तुम्ही ठराल आई, तुम्हाला काय गरज आहे त्या ओवीला भेटण्याला जाण्याची, तिकडे तिची आई आम्हाला त्रास देते आणि तुम्ही मात्र त्या ओवीला भेटायला जाताय, तिच्यासाठी खाऊ घेऊन जाताय, काय गरज काय तुम्हाला हे सगळं करायची. त्याबरोबर आता मात्र सुमित्राला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो ऐश्वर्याचा आणि मग ती सुद्धा ऐश्वर्याची बोलती बंद करण्यासाठी आपलं तोंड उघडते आणि ती म्हणत असते बाद झाला ऐश्वर्या, आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलं तुझं, पण सगळी चूक तुझी आहे. तू चीटिंग केली ना म्हणून हे सगळं घडलं, तुला हे सगळं करण्याची मुळात गरज काय होती. त्याबरोबर मात्र आता ऐश्वर्याचा पारा आणखीन जास्त चिडलेला असतो. सुमित्रा तिला कसं काय असं बोलली. मग लगेच ती म्हणते हो का, मी चीटिंग केली म्हणजे त्या परक्या लोकांना धरण्यासाठी तुम्ही मला सोडत आहात, तुम्ही त्या परक्या लोकांसाठी आज मला बोलत आहात. आई काय करताय तुम्ही हे, शी, मला तर ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, असं म्हणत रागारागात ऐश्वर्या ही तिकडनं निघून जाते. तर आता नाना हे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. नाना हे मनात बोलत असतात की असं काहीसुद्धा होणार नाही आहे. तर आता नाना इशारे करत असतात, त्यामुळे सारंगला ते काही कळत नसतं आणि रागारागात सारंग हा नानांवरती ओरडतो आणि म्हणत असतो अहो नाना कळत का नाही आहे तुम्हाला, आपलं घर आपल्याला सोडावं लागेल. त्याबरोबर आता लगेचच सुमित्रा ही सारंगवरती ओरडत म्हणते सारंग काय करतोयस तू, कळतंय का तुला, तुझ्या वडिलांवरती तू आवाज चढवून बोलतोयस का. त्याबरोबर लगेच सारंग हा तिकडनं निघून जातो. तर आता मात्र सुमित्रा ही देवाकडे प्रार्थना करत असते की देवा आता सगळं काही तुझ्याच हातात आहे रे. तर आजी ही सुमित्राला विचारते की सुमित्रा जर आपल्याला आपलं हे राहतं घर सोडावं लागलं तर आपण कुठे जाणार, काय करणार. तर सुमित्रा ही आईला सांगत असते आई आता सगळं मी देवावरती सोडलेलं आहे, माझी सगळी मदार देवावरती, जे काही होईल ते देवच बघून घेईल. तर दुसरीकडे आता नाना हे मनातल्या मनात म्हणत असतात की ह्या घराचं सगळं काही आता जानकीच्या हातात आहे, तीच सगळं करू शकेल. तर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी देवाचे आभार मानत असतात, असाच कायम पाठीशी उभा राहा म्हणत असतात. तोचपर्यंत तिथे गावातली सगळी लोक वेगवेगळे पदार्थ घेऊन पोहोचलेले असतात. आता हे सगळं बघून ऋषिकेश आणि जानकी म्हणतात अरे तुम्ही हा त्रास एवढा सगळा कशासाठी घेतला, ही फेरी पूर्ण झाल्यानंतर आणि हे सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर आम्ही जेवणाचा बेत ठेवणारच होतो. त्यावर लगेच सगुना म्हणते अहो दादा त्यात त्रास कसला, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करताय, शेती समितीसाठी एवढं करताय, मग आम्ही तुमच्यासाठी एवढं करायला नको का. चला आता एकत्र जेवून घेऊया आपण, तुम्ही उगाच आमचं मन मोडू नका. त्याबरोबर ऋषिकेश आणि जानकी बरं ठीक आहे असं म्हणतात आणि मग त्यानंतर सगळीजणं एकत्र छान पद्धतीने जेवायला बसलेली असतात. तर आता लगेचच इकडे
जेवणाच्या पंक्ती बघून ओवी म्हणत असते की असं वाटतंय की आपण लग्नाच्या पंक्तीतच जेवायला बसलोय. तर सगुणा ही तिला सांगत असते की ओवी, तू असंच समज की लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसली आहेस. त्यानंतर आता तुम्ही दोघं एकमेकांना घास भरवा, अशी सगळीच लोक ऋषिकेश आणि जानकीसमोर इच्छा व्यक्त करतात. आता खरं तर ऋषिकेश आणि जानकीला असं काही करायचं नसतं, पण एवढ्या लोकांच्या आग्रहास्तव ते दोघं एकमेकांना घास भरवतात. आणि मग त्यानंतर आता ओवी म्हणते की आता नाव घ्या सुनबाई. त्यावर लगेच जानकी, उगाच तू काही बोलू नकोस हा ओवी, असं म्हणत असते. तर मात्र ओवीला साथ देण्यासाठी सगुणासुद्धा ऋषिकेश जानकीला जबरदस्ती करते आणि त्यानंतर जानकी ही छान असा एक उखाणा घेते. त्याबरोबर सगळेच लोक जोरदार टाळ्या वाजवतात आणि लगेचच सगळे पुन्हा जेवायला सुरुवात करतात. सगळा छान आनंद असतो सगळीकडे. तर इकडे ऐश्वर्या ही फोनवरती बोलत असते की माझ्याकडे एक असा प्लॅन आहे की त्यामुळे तो ऋषिकेश आणि ती जानकी हा डाव हरणारच. तर इकडे सुमित्रा ही जानकीला फोन करते आणि तिच्याशी फोनवरती बोलत असते. मी तुझ्याशी थोडं बोलू शकते का, असं म्हणत ती तिला सगळं सांगत असते. तर इकडे सगळेच जण ऋषिकेश आणि जानकीची दुसऱ्या दिवशी वाट बघत असतात, पण अजूनही ते दोघं आलेले नसतात. तर ऐश्वर्या म्हणत असते किती वेळ वाट पाहणार आपण त्यांची, आता त्यांना डिस्क्वालिफाय करा. तोपर्यंत त्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकी पोहोचलेले असतात. पण मग अंशुमन विचारे हे त्यांना सांगतात की तुम्हाला यायला वेळ झाला ऋषिकेश, जानकी, आणि त्यामुळे तुम्हाला आता या खेळातून डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला शॉक बसतो. तर ऐश्वर्याला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश आणि जानकीला या फेरीतून बाद केलं जाईल का, ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.